शिवशक्ती आडेचे कार्यकर्ते समीरजी पालेकर यांनी विनंती करतो की आपलं देखील या ठिकाणी PCL ला स्वागत आहे, तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला बसण्याची विनंती करतो। तसेच पुन्हा एकदा आडे गावामध्ये क्रिकेटची महापर्वणी असणार आहे आणि शिवशक्ती झेंडेकर मंडल आडे यांच्या सौजन्याने शिवशक्ती स्पोर्ट्स आडे आयोजित भव्य पावसाळी अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा 2025 दिनांक 21 व 22 जून त्या ठिकाणी होणार आहे। आडे कोलीवाडा झेंडेकर मंडल या ठिकाणी समुद्रकिनारी स्पर्धा होणार आहे। तरी ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यायचा असेल तर आपली नावं समीर पालेकर यांच्याकडे द्यायची आहेत आणि तसेच या पहिला फर्स्ट प्राइज आहे, प्रथम क्रमांक पारितोषिक 55,555 व आकर्षक चषक। तसे द्वितीय पारितोषिक आहे 33,333 व आकर्षक चषक। ही एक कोकणची नामांकित स्पर्धा या ठिकाणी आडे ठिकाणी होत असते। तसेच मालिकावीर चषक आणि सायकल, सर्वोत्कृष्ट गोलंदाज चषक, सर्वोत्कृष्ट फलंदाज चषक, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक, शिस्तबद्ध संघ, प्रत्येक मॅच साठी सामनावीर चषक आणि टी शर्ट सहभागी संघ चषक असं हे त्या नियोजन आहे। तरी ज्या संघांना भाग घ्यायचा असेल तर दिनांक 21 व 22 जून 2025 रोजी आडे कोलीवाडा समुद्र किनारी ही स्पर्धा होणार आहे। तरी लवकरात लवकर आपली नावाची नोंदणी या ठिकाणी केलात तरीही चालेल किंवा त्या बॅनरवर नंबर आहेत त्यांच्यावर येतात तरी चालेल किंवा समीर पालेकर या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या नावाची नोंदणी या ठिकाणी करायची आहे। आणि प्रवेश फी आहे 3,500, इंटर फी आहे 3,500। राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे। लवकरात लवकर आपला फिल्डिंग सजवायची आणि बॉलिंगचा दावा द्यायचा आहे। पांडू रघुवीर, राजगणेश लक्ष्मी माऊली फायटर्सचा कॅप्टन पांडू रघुवीर। मॅचला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। स्ट्राइकला खेळतो संतोष काकडे, नॉन स्ट्राइकला तर नरेश चोगले आणि हो वुडलिंगचा बॉल होता, वाईट बॉल, 4 टोटल 5 धावा संघात जमा झालेले आहेत। निश्चितच फुल स्पीडचा मारा बॉलिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून, पण निश्चितच हा वाईट बॉल होता, वाईट +4 टोटल 5 धावा संघात जमा झालेल्या आहेत। आणि निश्चितच
माराकडनं कल्पेश मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं उत्कृष्ट यष्टीरक्षण करताना दिसतो. देवानंद गुरुलकर आपल्या हाताच्या माध्यमातून निश्चितच फ्रेंड्स रायडर्स वर्सेस राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स हा संघ या सामन्याची सुरुवात आता झालेली आहे. तसेच निश्चितच आपण जो स्ट्राईकला पाहतोय संतोष काकडे आणि नरेश चोगले यांच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न पाहूया. आणि आता मात्र क्लीन बोल्ट होतोय संतोष काकडे. एक मोठी विकेट म्हणावी लागेल फ्रेंड्स रायडर या संघाची. आणि आपल्याला जागा येतो ऋतू पुणेकर. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. पहिलं षटक चालू आहे पूर्ण करतोय कल्पेश राईट आर्म राऊंड द विकेट. आता या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा पाहायला मिळतो. पॉवर प्ले षटक चालू आहे आणि या पॉवर प्ले ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि आता मात्र असा बॉल न समजलेला डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. पण निश्चितच आणि ओव्हर देखील समाप्त झाली आहे. पहिला पॉवर प्ले ओव्हर समाप्त होतोय आणि पहिला पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 11 धावा. एक गडी बाद 11 धावा धावसंख्या झालेली आहे फ्रेंड्स रायडर्स या संघाची. आता मात्र 4 ओव्हर बाकी आहेत आणि 4 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्सच्या कॅप्टन्सला विनंती करतो की लवकरात लवकर फिल्डिंग सजून बॉलिंगचा ताबा द्यायचा कारण अजून 5 मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसामधले 10 मॅचेस टोटल आहेत आणि हा 5वा सामना ही 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स रायडर्स वर्सेस राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स असा हा रंगताना सामना दिसेल. पहिला षटक संपलेला आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या पॉवर प्ले ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे फ्रेंड्स रायडर्स या संघाची. एक गडी बाद 11 धावा. दरम्यान चालू असलेला सामना राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स विरुद्ध फ्रेंड्स रायडर. दोन्ही संघ तुल्यबल संघ. पहिला सामना हा लॉस झालेला होता राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्सचा संघ. बघूया तोच संघ कमबॅक करतोय का. पहिला चेंडू वाईट स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा हा वाईड. राईट आर्म राऊंड बॉक्स म्हणून मारा करतो हरेश्वरच्या समोर आहे तो खुद्द कर्णधार नरेश. मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत ना. एक धाव मात्र मिळवण्यात यशस्वी होत आहेत ते दोन्ही खेळाडू. मागपासून नॉन स्ट्राईकला असलेला ऋतू आता मात्र स्ट्राईकला जातोय. पुन्हा एकदा हळूच ऑफसाच्या दिशेने पेट्रोल चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो अनिश. 3 धावा तर वाचवतो. एक धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय हरेश्वर आता मात्र एक मोठा झटका बसतोय तो नरेशच्या रूपात. हरेश्वर
एक मस्तपैकी विकेट घेतली होती आता नरेश याची जागा घेण्यासाठी आलाय तो रसाल. पुन्हा एकदा हळूच बॅकफुटच्या दिशेने केलं होतं तेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अनिल. 3 धावा तर वाचवतोय, 1 धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 1 गडी बाद 16, 2 गडी बाद 16. पुन्हा एकदा हळूच टाकला चेंडू. आता मात्र सिक्सर मारतोय भाई. सिक्सर नाही चालणार आपल्याला. जर चौका मारला असेल तर 4 रन भेटतील. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो हरेश्वर येतो. पुढील चेंडू आकाश करतो. आकाशने मात्र ऑफसाईडच्या दिशेने केलेला चेंडू एक चौटी धाव घेण्यात दोनही फलंदाज यशस्वी होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर या संघाची धावसंख्येमध्ये 3 गडी बाद 17 धावा. स्वतःच्या कोट्यातील दुसरं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी येतो तो कल्पेश मारा करतो. आकाश करता. आता मात्र पहिला चेंडू हा वाईडच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज मात्र यशस्वी होत आहेत. वाईड प्लस 1 टोटल 2 धावा. राईट आर्म बॉक्स मारा करतो. आता मात्र गल्लीच्या दिशेने चेंडू टकवलेला 4 धावे करता. चेंडू मारतोय गल्लीत, बॉल जातो दिल्लीत असंच म्हणावं लागेल. हळूच टकवतो. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मारा करतो कल्पेशचा पुढील चेंडू रसाल करतो. आता मात्र काहीच न समजलं चेंडू येतो यष्टीरक्षक देवानंद याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मारा करतोय. ना एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू सलग बीट झाला रसाल. 2 चेंडू निर्धाव चेंडू. रसाल जाणला जातो आक्रमकतेच्या भूमिकेसाठी, जो विविध स्पर्धेमध्ये आक्रमकतेची भूमिका घेतो. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय कल्पेश आता मारा करणार आकाशाला. आकाशने चांगला फटका मारला. आता मात्र काहीसा न समजलं चेंडू होतो यष्टीरक्षक देवानंदच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतोय तो कल्पेशचा पुढील चेंडू आकाश करिता. ओके, आकाश कशा प्रकारे कडवतो. आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद
24 धावा. अजून तरी या इनिंग मधले शेवटचे 2 ओव्हर शिल्लक. बघूया कशा प्रकारे काय गेम प्लॅनिंग त्यांचं आहे. पहिलं स्लो खेळून नंतर आक्रमकतेची भूमिका घेतात का. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स पासून मारा करतोय अनिल. अनिल पुढील चेंडू रसाल करतात तेवढ्याच टॅप शॉट लगवतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तेवढं चांगला बॉल मात्र कनेक्ट करतो हरेश्वर. 3 धावा तर वाचवतोय. 1 धाव वाचू शकत ना का धाव्याने भर पडते. लॉट्स ऑफ 3 विकेट्स 25 रन्स. पुन्हा एकदा वाईट. मात्र हळूच बॅकफुटच्या दिशेने खेळतोय लॉंग ऑफच्या साईडला. 4 धावे करता. 4 धावेने मस्तपैकी अनिल याचं स्वागत केलं. अनिल याने अनिलचं स्वागत करतो अनिल. ना एकदा बॅकफुटला येतं तेवढ्या ताकदीने मारण्याचा प्रयत्न. हा जातो चेंडू वाईट साईडच्या दिशेने. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेणं दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. बॉक्स मधून मारा करतो अनिल. स्वतःच्या कोटीतील पहिला षटक पूर्ण करताना अद्याप तरी पुन्हा एकदा वाईट. काहीतरी लाईन मध्ये चेंजअप करतोय का अनिल बघूया. हळूच टाकतो. आत्ता मात्र काही न समजलं चेंडू रसाल्याला जो मगापासून रसाला खेळतो त्या मैदानामध्ये पण अद्याप तरी बॅटिंग मध्ये कमाली करू शकत नाही रसाल. रसाला पकडून ठेवलं जकडून ठेवलंय ना एकदा वाईड. सध्या तरी समुद्रात वाईट नाही पण इथे मात्र वाईटची बरसात आहे. हळूच कटवतो बॅटमॅन बाहेरचं कनेक्शन होतं. आता माझं मिस अंडरस्टँडिंग. एक छोटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी झाले. अद्याप तरी या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघूया आकाश कशा प्रकारे चेंडूला कटवतोय. वास्तविक दणदणीत खणखणीत शॉट मारले तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो कल्पेश. 3 धाव तर नक्कीच वाचवतो. 1 धाव वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडतोय. 36 धावा. अद्याप तरी त्यात शेवटच्या चेंडूवर खणखणीत दणदणीत शॉट मारतो रसाल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 झालेली आहे. लॉट्स ऑफ 3 विकेट 40 रन्स.
रॉकस्टार आणि जगद्गुरू एकवीर आरएस. यानंतर होणार सामना जगद्गुरू एकवीर आर्यस वर्सेस रॉकस्टार. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर तो ही अशी काय घेतलीस वही समजा नाही. पांडू आणि हरेश्वर. राजगणेश लक्ष्मीमाऊली फायटर्स या संघाची सलामीची जोडी अद्याप तरी मैदानात दाखल झालेली. स्ट्राईक एंडला येतो पांडू, एक दापोलीत गाजलेला खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू जो टेनिस क्रिकेट मध्ये आपला नावाचा ठसा उमटवून बसलेला आहे, तोच पांडू मैदानामध्ये दाखल. तर नॉन स्ट्राईकला आहे हरेश्वर, त्याच्याच साथीदार जे एका संघातून खेळतात. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय तो ऋतुज. ऋतुजा पहिला चेंडू नो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो संतोष. 3 धावा तर वाचवतोय, 1 धाव वाचू शकत नाही. एक 58 धावांचा आव्हान घेऊन राजगणेश लक्ष्मीमाऊली फायटर्स या संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. स्ट्राईक एंडला येतो आता हरेश्वर. पुन्हा एकदा वाईटचा कोणताही फायदा उचलताना दिसत नाही हा संघ. मला वाटतं दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. पुन्हा एकदा व्हाईटची सध्या बरसात चालू आहे मैदानामध्ये. समुद्र तर व्हाईट काय दिसत नाही, मात्र मैदानात तर बरसात आहे. पुन्हा एकदा नो प्लस 4 टोटल 5 धावा. ऋतुज मात्र आता स्वतःवर नाराज होतो. पुन्हा एकदा हा चेंडू व्हाईटची बरसात चालू आहे मैदानात. चेंडू टाकतोय व्हाईट जातोय. पुन्हा एकदा राईट हँड बॉक्समन मागवतो ऋतुज. पुन्हा एकदा नो प्लस 4 टोटल 5 धावा. का मात्र सर्व फ्रेंच रायडर व संघाचे खेळाडू गप्प आपण शांततेने बसलेले आहेत. झिरोवर 15. मला वाटतं आता ओव्हर चेंज होते. जी ऋतूची ओव्हर होती तीच आता संतोष पूर्ण करतोय. स्वतःच्या कोटीतील पहिलं व संघाच्या कोटीतील पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय संतोष सॅन्टो. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो संतोष. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, लाईन अँड लेंथचा चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं ऋतुजाने. हॅलो यज्ञेश तोगले, मुकेश तोगले कुठे असेल तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. बाबू समोरून उलट जरा त्या साईडला बसा. उलट रे, खुर्ची राहू दे. हे काय डॉट बॉल कसा काय माहिती. अरे बाबू तिथे बसा. राईट हँड राऊंड बॉक्स मधून मारा करतोय सॅन्टो पांडू करता. पहिला चेंडू आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने खेळतोय. 4 धावे करता पांडू.
राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय सॅन्टो पांडुगर्दा. ता मात्र रिव्हर्स शॉट सफल शॉट 4 धावेची शॉट लगावतो. सध्या तरी या षटकाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक 24 धावा अद्याप तरी मैदानात लागू झाले. पुन्हा एकदा रिव्हर्स टॅप सफल टॅप 4 धावेची टॅप. थर्ड मॅनच्या दिशेने हळूच चेंडूला टॅप शॉट मारून पटवतोय 4 धावे करता. नाही एकदा बॅकफुटच्या दिशेने खेळतोय चेंडूला मिड विकेट साइड मध्ये 4 धावेसाठी. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. हॅलो. आणि हाता मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज गणेश लक्ष्मी माऊली फायटर्स या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 33 धावा. राईट ऑन बॉक्स मधून मारा करतो हरिदास. हरिदासच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय आणि हरीश्वर याचं स्वागत केलं. हरिदास याचं स्वागत केलं हरीश्वर याने पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा हळूच कटवलं चेंडू तेवढं चांगला क्षेत्ररक्षण करतो कृपालू. 3 धावा तर वाचवतोय. 1 धाव का वाचू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर पडते. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय. आत्ता मात्र काहीच न समजलं चेंडू पांडू याला. चेंडू जातोय यष्टीरक्षक रसाल्याच्या हातामध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करताना हरिदास मात्र तयार. हरिदास मात्र हा वाईट बॉलच्या स्वरूपात कोणताही फायदा होताना दिसत नाही राजगणेश लक्ष्मी माऊली फायटरच्या संघाला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो हरिदास. ता मात्र चांगला लेन्थचा बॉल. चाळीस धावा जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईटची बरसात ह्या टीमने सध्या जास्त लावलेली दिसते. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी तयार हरिदास. हरिदासचा पुढील चेंडू ता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला चेंडू 4 धावे करता. पंचेचाळीस धावा. पुन्हा एकदा हळूच कटवतो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतो आकाश. 3 धाव तर नक्कीच वाचवतो. 1 धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. 18 चेंडू 12 धावांचा एक आव्हानातलं आव्हान. स्वतःच्या कोट्यातील
पहिलं व संघाच्या कोट्यातील तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी येतोय तो रसाल उर्फ रोहित. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय रसाल मारा करतोय हरीश्वर करिता. एक नावाजलेला खेळाडू हरीश्वर जो मुंबईतून खास पीसीएल लीग खेळण्यासाठी पाचपंढरीमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू चांगला लेंथचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय रसाल मारा करतोय पांडू याला. ओके, कशा प्रकारे चेंडू कटवतोय पांडू. पुन्हा एकदा वाईड. राईट राऊंड बॉक्स मधून मारा करण्यासाठी रसाल सज्ज. तेवढं ताकदीने आणि टॅप मारतो. रिव्हर्स टॅप सफल टॅप होते 4 धावेची. ज्या प्रकारे रिव्हर्स शॉट खेळतोय ते सर्वांनी बघायचं आहे. कसं रिव्हर्स टॅप मारतात ते. मला वाटतं आज पहिल्यांदाच तो रिव्हर्स शॉट मारतो असं नाही. जो प्रत्येक लीग मध्ये प्रत्येक पर्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडून जातो पांडू. मॅन फ्रॉम हरनई पांडू. हळूच कव्हरच्या दिशेने खेळला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करतो. जीवेश 3 धावा तर नक्कीच वाचवतो. एक धाव का वाचू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर पडते. 53 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. पुन्हा एकदा बॅट्समॅन बॉलचा संपर्क होत नाही. आता मात्र एक चोरटी धाव घेण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी होतात. 54 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. ओहो, टॅप सुरेख टॅप ढेंग उठवतो टॅप मारतोय. 4 रन मात्र कन्फर्म करतो. टीम विजयी होते पांडू याची. जगद्गुरू एकवीर आर्यस तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्या नाणेफेकीसाठी मैदानात यायचंय. मुकेश तोगले व यज्ञेश तोगले. निर्णय त्वरित सांगायचा आहे. जगद्गुरू एकवीर आर्यस या संघाने प्रथम नाणेफेकीचे कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघूया तोच निर्णय कितपत योग्य ठरवतोय. जगद्गुरू एकवीर आर्यस जी आता मॅच झाली त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरतोय पांडुरंग रघुवीर, ज्याने बॅट मधून 27 रन बहुमूल्य असे 27 रन व महत्वपूर्ण अशी एक विकेट घेतली आहे. तर मी कौशिक चुनेकर याला आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे.
एक महत्वपूर्ण अशी एक विकेट व बॅट मधून 26 रन्स काढले होते तो मॅन फ्रॉम हरनय चा पांडुरंग रघुवीर